देशामध्ये सध्या विद्यार्थी आंदोलनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एकंदरीतच झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच दिवसापासून ते जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न यावेळेस उपस्थित केला होता आणि विद्यार्थ्यांनी याच मुद्द्याला धरून प्रशासनावरती मोठा दबाव वाढवला होता. या आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच आता झारखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. म्हणजे जे आंदोलन सुरू होतं त्याला बऱ्याच ठिकाणावरनं सपोर्ट मिळत होता आणि छोटंसं आंदोलन कुठंतरी परत मोठं वाढत होतं आणि याच वेळेस आता तिथनं एक बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावानंतर झारखंड लोकसेवा आयोगाच्या तिन्ही सदस्यांना सामूहिक राजीनामा दिलाय. आता सध्या या तिन्ही सदस्यांना आपले राजीनामा राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांच्याकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे झारखंडमधील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की परीक्षांमध्ये पारदर्शकता नसेल, पेपरफुटी किंवा गैरव्यवहाराच्या तक्रारी असतील तर मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येतं. म्हणजे एकंदरीत हे बरोबर आहे की जे मुलं मेहनत करतात, परिश्रम करतात तर त्यांचं भवितव्य तर धोक्यातच येणार. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. आता या राजीनाम्यानंतर झारखंड सरकार आणि लोकसेवा आयोगापुढे कोणती पावले उचलणार, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा दबाव सरकार आणि परीक्षा यंत्रणेसाठी मोठा संदेश ठरतोय का? कारण की नुकतंच आता जंतर मंतरवरती पण आंदोलन झालं आणि झारखंडमध्ये पण त्याच पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. तर मित्रांनो, सरकार कुठं कमी पडतंय? विद्यार्थ्यांच्या भवितव्यासह कुठंतरी खेळ खेळला जात आहे का? तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.